आणि पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीमच हाती घेतली आहे। ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे हे भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केले। तर आता भारताला हव्या असलेल्या दहशतवाद्यांची एक यादीच पाकिस्तानला भारत पाठवेल अशी माहिती पुढे येते। तर हे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी कोण आहेत? सगळ्यात महत्त्वाचं नाव हाफिज सईदचं। हाफिज सईद 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे आणि तो लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आहे। त्यापुढचं नाव आहे मसूद अझहरचं। मसूद अझहर हा कुख्यात दहशतवादी आहे। तो पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे आणि तो जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आहे। त्यापुढचं नाव आहे दाऊद इब्राहिमचं। तो अंडरवर्ल्डचा डॉन आहे, डी कंपनीचा म्होरक्या आहे आणि मुंबईच्या 1993 सालच्या बॉम्बस्फोटांचा तो सूत्रधार आहे। खून, खंडणी आणि अनेक अपहरणाचे आरोप दाऊद इब्राहिमवरती आहे। पुढचं नाव सईद सलाहुद्दीनचं। कुख्यात दहशतवादी आहे, हिजबुल मुजाहिद्दीनचा तो म्होरक्या आहे आणि काश्मीरमध्ये आजवर त्यानं अनेक दहशतवादी कारवाया पार पडलेल्या आहेत। दरम्यान भारत पाकिस्तानला दहशतवाद्यांची यादी देणार असून दहशतवाद्यांना भारताकडे सोपवून पाकिस्ताननं विश्वसनीयता स्वतःची सिद्ध करावी अशी अपेक्षा आता व्यक्त होते। जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदचे दहशतवादी आहेत आणि भारताची इच्छा आहे की या सगळ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने भारताला हँडओव्हर करावं, ज्यामुळे भारत ज्यांना शिक्षा देऊ शकेल। यामध्ये कोण कोण आहे? याच्यामध्ये अर्थातच मौलाना मसूद अझहर आहे, याच्यामध्ये दाऊद इब्राहिम आहे, याच्यामध्ये आपला हाफिज सईद आहे की जे ज्या मोठ्या वेगवेगळ्या दहशतवादी गटांचे नेते होते। पाकिस्तान त्यांना हँडओव्हर करेल का? तर ती शक्यता अजिबात नाही, कारण जे दहशतवादी आहे त्यांना पाकिस्तान स्ट्रॅटेजिक ॲसेट समजतो, म्हणजे पाकिस्तानकरता ते VIP आहेत। आणि तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या एका भाषणानं पाकिस्तानची पुरती पोलखोल केली आहे। बढाई मारण्याच्या नादामध्ये शहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानचं कसं कंबरडं मोडलं याची एक प्रकारे कबुलीच दिली। त्यामुळे आधी हल्ले आणि नुकसान नाकारणाऱ्या पाकिस्ताननं भारताचं यश स्वतःच्या तोंडानं जगाला सांगितलंय। सिपा सलार जनरल सईद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फोन पे मुझे बताया, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं। एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं। कालपर्यंत भारतानं केलेले हल्ले नाकारणारा पाकिस्तान आता मात्र या हल्ल्यांची कबुली देऊ लागलाय आणि ही कबुली दिली आहे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी। शहबाज यांच्या एका भाषणानं पाकची पुरती पोलखोल केली। जो पाकिस्तान आपल्या विजयाचे गोडवे गात सेलिब्रेशन करत होता, तो आपल्याच पंतप्रधानांच्या भाषणानं आता जमिनीवर आलाय। पाकिस्तानातल्या एका कार्यक्रमात मुनीर नेमकं असं काय म्हणाले, ज्यामुळे त्यांनी भारताच्या मिशनच्या यशाची कबुली दिली, ते आधी पाहूया। 9 और 10 की दरमियानी रात में तकरीबन 2:30 बजे सिपा सलार जनरल सईद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं। एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं। शहबाज शरीफ यांनी या कार्यक्रमात बोलताना 9 मे आणि 10 मेच्या रात्रीचा उल्लेख केला। भल्या पहाटे 2:30 वाजता शहबाज शरीफ यांचा फोन खणखणला। फोनवर दुसऱ्या लाईनवर होते पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर। भारतानं क्षेपणास्त्र डागत नूर खान एअरबेससह अन्य ठिकाणी हल्ला केल्याची माहिती असीम मुनीर यांनी दिली। त्यानंतर पाकिस्ताननं स्वतःच्या आणि चीनी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपल्या देशाचं रक्षण केल्याचंही त्यांनी सांगितलं। पण आपल्या याच वक्तव्यातनं शहबाज शरीफ यांनी भारतानं पाकिस्तानात केलेल्या नुकसानाचा कबुली जबाबच दिलाय। शहबाज शरीफ जो है वो जानता है कि वो उसकी जो सेना है वो पूरी तरह झूठी है, मक्कार है, प्रोपेगेंडा करने वाली है। वो तो खबरों को भी अलग से पेश कर देते हैं। बरं,
पाकिस्तानचे हे पंतप्रधान इतक्यावरच थांबले नाहीत तर पुढे आणखी बढाई मारत त्यांनी शस्त्रसंधीचं श्रेय लाटण्याचाही प्रयत्न केला. स्विमिंग पूलमध्ये पोहता पोहताच आपण कशी शस्त्रसंधी केली याच्या बाताही मारल्या. सुबह का वक्त था, मुझे सुबह में फजर के बाद मैं स्विमिंग करता हूं, तो मैं एहतियातन अपना सिक्योर फोन साथ ले गया और मैंने ज़िया को कहा कि ज़िया यार अगर कोई घंटी बजे तो मुझे फौरन बताना. एज लक वुड हैव इट वो घंटी बजी तो जनरल आसिम मुनीर लाइन पर थे. कहने लगे कि वज़ीर आज़म हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है. जो देश जळत असतो त्याचे पंतप्रधान असे पाण्यात डुंबताना निर्णय घेत नाहीत हे समजण्याइतपत जनता नक्कीच शहाणी. त्यामुळे शरीफ यांच्या हुशारकीनं भलेही पाकिस्तानचे नागरिक खुश झाले असतील, पण या पोकळ बातांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पुन्हा एकदा शोभा झाली आहे हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जण अटकेत. पाकिस्तानच्या उच्चायोगाकडनं व्हिसा मिळवून 2023 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावरती गेली होती ज्योती. भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिम मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत पाकिस्तानला सोपवणार. भारतानं हल्ला केल्याची पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अखेर कबुली. हल्ल्याच्या 8 दिवसांनंतर भारतानंच पाकिस्तानचे एअरबेसेस नष्ट केल्याचं पाकच्या पंतप्रधानांकडूनच मान्य. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताचं मोठं पाऊल. सर्वपक्षीय खासदार परदेशात जाऊन भारताची भूमिका मांडणार. भारत जगाला पटवून देणार दहशतवादाचा नापाक चेहरा. केंद्र सरकारकडनं सर्वपक्षीय शिष्टमंडळ शशी थरूर यांच्या निवडीमुळे काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण. काँग्रेसकडनं जारी केलेल्या यादीमध्ये थरूर यांचं नाव नाही. भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, पण ते युद्ध आपणच थांबवलं. युद्ध थांबवण्यात मिळालेलं हे सर्वात मोठं यश. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. छगन भुजबळांकडे खंडणीची मागणी. आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं सांगत मागितली खंडणी. फार्म हाऊसवरती धाड पडणार असल्याचा धाक दाखवणाऱ्या व्यक्तीला अटक. अमित शहांमुळेच भाजप शिवसेनेत दरी. शहा दिल्लीत आल्यावरती कटुता निर्माण झाली, संजय राऊतांचा आरोप. उद्धव ठाकरेंचं जहाज डुबू लागलंय, त्याची त्यांनी चिंता करावी. ओव्हरलोड जहाजाच्या मुद्द्यावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवरती निशाणा. परळीमध्ये शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा नवा व्हिडिओ समोर. समाधान मुंडे टोळीकडनं शिवराजला अमानुष मारहाण, तर आरोपींवरती मकोका लावण्याचा अजित पवारांचा इशारा. आणि सोलापूर बीड एसटी बसमध्ये महिलांची छेड काढल्याचा आरोप. बार्शी नाक्यावर संतप्त नातेवाईकांकडनं बसवरती दगडफेक. परिसरात तणावाचं वातावरण.